काय रे पोट्यो, काय झालं तुम्ही? ओ मावशी, या वर्षी गणपतीची वर्गणी देत नाही का? वर्गणीसाठी आलो आम्ही. अहो माय, गणपती बाप्पा आले बी का? हा मग आजची 1 तारीख आहे, 7 तारखेला गणपती बाप्पा बसतात. चला द्या वर्गणी द्या पटकन. थोडा वेळ पूर्वीच तर येऊन गेले तुम्ही. ओ मावशी, आम्ही नव्हतो, दुसरे पोरं असतील ते. नाही ना, आता बाजूचा उभा आहे ना, हसता आला होता. का रे हो, तू गेलता का बे याच्या घरी? अबे नाही बे डेंग्या, मी कायले जाऊ. फक्त त्याला दाढी नव्हती, पण कलर काळाच होता त्याचा. अहो मावशी, त्याला दाढी बी आली आणि लग्न बी झालं त्याचं. अहो माय, कोणा दिली म्हणजे पोरगी? हे सगळं जाऊ द्या, पहिले पावती सांगा कितीची फाडू. फाळ मग आता 51ची. 51,000? अबे ओ बारक्या, 51 रुपये रे. अरे मावशी, 30 वर्ष झाले 51 रुपयाचीच पावती फाडता तुम्ही. या वर्षी तर जास्त द्या. अरे ओ माकडा, तूच तर 20 वर्षाचा आहेस. एक काम कर, तुमचं नाही माया नाही, 101 रुपयाची फाळ मग. काय मावशी, तुमचं पोरगच 1001 रुपयाचा प्रसाद खाऊन जाते मंडळातून. आणि तुमचा नवरा काका काका म्हणबे, काकाच आमच्या मंडळाचा अध्यक्ष आहे. अच्छा. तुमचा तो विषयच लय हार्ड आहे, आणि ते बी आप्पा सारखा. तुम्ही 10 दिवस नाही खासाल तेवढा भंडाऱ्यातून डब्बा एकाच दिवशी घरी नेसाल. अबे साले, बोल रे, तो देवाचा प्रसाद राहतो. त्या प्रसाद साठीच आम्ही ही वर्गणी जमा करतोय. हे बघा मावशी, गणपती यावेळेस जरा मोठा आहे, तर आम्हाला पावती बी जरा लय मोठी लागेल. अबे मग तू ती पावती बुक कोण छोटी घेऊन आला बे? हा, जरा बजेट कमी आहे पावती बुक साठी, पण बाप्पासाठी बजेट लय मोठा आहे आमचा. फाळायचं असेल तर फाळानंतर जा पटकन आपापल्या घरी. चला रे चला रे चला रे. थांबा जरा. हे पारे भाऊ, मी फाळील पावती 1001ची. भाऊ, भंडाऱ्याच्या दिवशी मला 20 पोळ्या. थांब, सर्व लिहून घ्या. आणि 1 डब्बा तर्रीदार वांग्यान आलूची भाजी आणि गपगप शिरा, हे मला लागेल रे भाऊ. अरे काकू, विषय आहे का? तुमच्या घरी आणून देतो डायरेक्ट डब्बाच्या डब्बा. पुरी बकेटच्या बकेटच देतो ना आणून भाजीची. हो, पुरी बकेटच देतो आणून आम्ही. आणि घ्या पुरी भाजी पिऊन आणि लागू द्या मग हागून दुसऱ्या दिवशी. ते मला हागून लागली तरी चालते, पण 1001ची पावती फाळली रे बा मी, याच्यावर काही फाळत नाही. मावशी, तुम्ही तर एकनाथ दादांच्या लाडकी बहीण बी झाल्या. 3000 रुपये आले तुम्हाला मस्त. या महिन्यात पगार झाला तुमचा. मग आता फाळा जरा 2000 रुपयाची पार्टी. हो, फाळा. बे, ते तर पैसे काकानच घेतले बे, मला तर दिले बी नाही. आता आणून एटीएम पिन घेतला माझ्याकडून, बँकेत गेले, पैसे आणले, मला दाखवलेच नाही अजून, मला तर दिसले बी नाही ते. ते आम्हाला काही माहित नाही. तुम्ही 2001ची पावती फाळा आता. तुमचा पोरगस तर आरतीला येते तेव्हा त्याला 2-2 मूठ भरून प्रसाद लागते. हो ना, 10 मोदक दरकतात त्याले दर आरतीले, सकाळून संध्याकाळी. अबे पोरग नाही बे ते, त्याचं गेंडा आहे गेंडा. अबे चुप रे, असं नको म्हणू रे, पावती फाळेल नाही ते बाई. अबे शाम्या चुप ना बे तू. काय म्हणलं ते पोरं, काय म्हणलं? काही नाही. तुम्ही फाळा 2001ची पावती. मग तुम्हाला भंडाऱ्याच्या दिवशी मस्त सगळं काही घरीच आणून देतो. तुम्हाला बाहेर याचंही काम नाही, मंडपात बी याचं काम नाही. तुम्हाला 1 बकेट भाजी, 20 पोळ्या, शिरा, सगळं घरी आणून देतो. बरं ठीक आहे, घ्या फाडून मग. आता एवढं म्हणूच राहिले तुम्ही, आता घ्या मग फाडून. हे घ्या पावती, आणा 2000 रुपये. हो, आण इकडे आण. पोट्टे हो, पावतीचे 2000 रुपये तर घ्याच तुम्ही, पण पहिल्या दिवशी 500 रुपयाचे स्पेशल मोदक माझ्या इकडून. अरे मेरे बाप, काकू आता 51ची, आता डायरेक्ट 2000ची पावती आणि त्यात 500 रुपये बी द्यायला लागले तुम्ही. हो मग, यावर्षी तर गणपती बाप्पाच पावला आमच्या सगळ्या बाया इले. मुख्यमंत्र्यासारखा लाडका भाऊ दिला. पाहिजे आम्हाला 1500 रुपये देते महिन्याले. या महिन्यात 2 महिन्याचे पैसे आले आम्हाला 3000 रुपये. आता सप्टेंबरचा पगार येईल आमचा 1500 रुपये. झाले बाबू 4500 रुपये माझ्यावर जमा. आता थांबा, मी घेऊन येतो पैसे. फक्त हो, जमलं. आपण काढले मावशीजवळून 2000 रुपये. दरवर्षी लेखाची 51 रुपयाशिवाय पैसे देतच नव्हती, पण पाहिजे ना यावर्षी लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले तर काय लगेच 2000 रुपये दिले. जमलं. आता आपला यावर्षी बाप्पाचा बजेट बी वाढेल आणि आपण मस्त चांगली भली मोठी मूर्ती घेऊन येऊ. दरवर्षी 51 रुपयाची पावती फाडते, यावर्षी तरी 2000 रुपये दिले, पण तरी मी तिच्या पोराला ना 1 मोदक शिवाय वर मोदक देणारच नाही. no.